एवढा सांगून पण यांनी मोठ्या मोठ्या बॅगा घेतल्या. हे आता बॅगा खाली करत लावल्यात. निघाय टाइमपास करायला फोटो काढतात. सांगतो तिकडे पुढे आपल्याला फोटोच काढायचे, ऐकायला तयार नाही. हे आदू हे चिकन खायला. 3251चा परत एकदा डिझेल आलेला आहे. आमचा दात चालू कर दिया, दुकान बंद हो गया तो. ये बैठेगा नहीं ना मैं बैठने के बाद. एवढा सांगून पण यांनी मोठ्या मोठ्या बॅगा घेतल्या. हे आता बॅगा खाली करत लावल्यात. आधीच सांगितलं होतं अडी मी यांना का बॅगा बारक्या बारक्या घ्या. ऐकत नाही ना माझा. या अवकाळी तर फिरायला निघताना असत. हे लास्ट यांचा एकविरा शिर्डी तेवढाच. हे आमचे सगळे मेंबर रेडी झालेत. गाडी पण रेडी एकदम पद्धतशीर फुल होऊन टाकी दिसलं का टाकी. ललित पुढे बच्चल म्हणजे हे पण झालं. नको त्याला तू पाचला आहे त्याला बसते पुढे. काय एखादा माझा लग्न पण करून आणा तिकडून मला राजस्थानची. ठीक आहे. तो टायसन बोलतो हॅपी जर्नी. वहिनीला विचारलंय. हे दगड घेतली मी काय आणूच नका कारण राहिला असेल त्या. चला बाईला काय झाले, बाईला काय झाले, काय ना कॅमेरा बाईला काय झाले. चला पाठावर. फोकस सध्या का नाही. काय चलो राजस्थान चलो. डायरेक्ट आता नॉनस्टॉप एक्सप्रेसला थांबू. काय पाहिजे झालं तुला. काय समजलं. पहिले भजी खाल्लं बाई. आदू केला तर पण होऊन दे म्हणायचं. काय उशी आणलेली ना काय तुम्ही. कोण तू. अरे उशी विचारलो पण आता माझ्याकडे एवढा दिला आहे. कमी का नाही दोन. सादर काला पाहिजे तुला. तर मित्रांनो आपण आता निघलेले राजस्थानकडे. आता पूर्ण नाईट आपण गाडी चालवून जैसलमेरला जाणार आहे. डायरेक्ट जैसलमेर आपली एक वस्ती असेल. थोड्या टायमात कालोख पडला का आपण जेवायला थांबू. जेवायला तर काही घेऊनच घेतलंय त्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला कुठे हॉटेलला थांबायचा. बाकी फक्त आदू आमच्यात एक व्हेज माणूस आहे तर त्याच्यासाठी व्हेज काहीतरी घ्यायला लागेल. बाकी आम्ही तर चिकन आणि भाकरी मस्त घेतल्या आहेत. त्याच्यासाठी पण चटणी घेतले. आता बघू तो काय बोलतो. त्याला चटणी आवडली तर ठीक आहे आणि तर त्याला काहीतरी घेऊ दुसरा पार्सल. आणि ही माणसं ही सगळी नवीन माणसं आहेत. तर ते आदू आणि एक तो अक्षा मागं बसले तो तर आपल्या जोडीला कुठं पण असतो. फुकट असल्यामुळं काय तो कुठं पण येतो आपल्या जोडीला. त्याला फक्त त्याला फक्त सांगायचा असतो का जायचंय आपल्याला. लगेच तो मस्त त्याची बॅग भरतो आणि फुकटचा निघतो. मला आता फक्त त्याचा आवाज अक्षय दाखवतोय नंतर कोण कोण आहे पब्लिक आपल्याकडे जेवायला बसल्यावर. तर काय गाडी चालवतोय मस्त जंगलातल्या रस्त्याने चाललोय. जंगलमध्ये मंगल करायला. तर रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप सारी ट्रॅफिक लागलेली आहे. लांबपर्यंत दिसत्या गाड्या दिसत आहेत. 1 तास झाला ट्रॅफिक मध्ये अटकलोय. शुद्ध बोला ज्या ऍक्टिंग करतो तू. 1 तासापासून आम्ही इथे तिथे किती 100 किलोमीटर पण नाही आलेलो. साहिल धडे का पूर्ण वाट लागून गेले या ट्रॅफिक मध्ये. आता हा बसवाला रिक्षावाला तिकडून काढायला बघतो तर काय बोलणार त्या बसवाल्याला सांगा मला. त्याला काय माहिती तो रिक्षा नाही जातो त्याची बस कशी काय जाणार तिथे एवढ्या लांब सांगा तुम्ही मला. नुसती मस्ती करणार बघ. आणि पण टाकली काय करत होती. चला ना सरळ 2 मिनिटं लेट पण थेट जाऊ आपण. कॅमेरा बंद असा तू निवडून टाकली असतीस. कोटायस तू. अरे वेड्या एवढं खरं बोलायचं. आता आपल्याला पुढे जाऊन एक सिम्बॉल टाकायचंय.
त्यांच्या राज्यात जायचं, त्यांचं सिम्बॉल आपल्याला टाकायचंय. म्हणजे पोलीस थोडे कमी त्रास देतील आपल्याला. रस्त्यावर आपण टाकली तर होऊ शकतो. काय करता, दगडी लावतो दोन अशा त्या वरतून जाऊन ना. चालेल. मुंबई सही तो था यार. तर आता आपण इथं फास्टॅग काढून घेतला. आपल्या गाडीला फास्टॅग नव्हता. फास्टॅग मध्ये 500 रुपये बॅलन्स टाकलाय. लगेच चेक पण करू आपण. इथे समोरच टोल नाका आहे. तर टोल नाक्यावर चेक करून घेऊ लगेच चालतोय का नाही. तर आपल्याला लगेच जागेवरच समजेल. कारण की फास्टॅग नसेल तर आपल्याला डबल टॅक्स भरायला लागतो, डबल टोल भरायला लागतो. त्यामुळे फास्टॅग करून घेतलाय. आता किती आलं? 100 रुपयात जुन्या टॅगवरच बनवून घेतलेलं आहे. सांगता निघाय टाइमपास करायला फोटो काढताय. सांगतो तिकडे पुढे जाऊन आपल्याला फोटोच काढायचे, तर ऐकायला तयार नाही. भाई चला, भाई चला चला चला. चावी पण गाडीनं टाकली होती. 2000 years later. आता जेवणासाठी आम्ही दुसरा स्टॉप घेतलाय. जेवायला तर काय पार्सलच घेऊन आलोय आम्ही. जेवायला पार्सलच घेऊन आलो, त्यामुळे काय जेवणाचं टेन्शन नाही आपल्याला. बाकी इथे कोणतं तरी हॉटेल आहे, तो बंद आहे सध्या. त्यामुळे इथे आम्ही जेवून घेतो आणि मग आमची पूर्ण रात्रभर ड्रायव्हिंग असणार आहे. आज पूर्ण रात्रभर ड्रायव्हिंग असल्या कारणाने आम्ही इथे जेवून लगेच निघणार आहे. पुढे रूम बिम नाही घेणार. कारण की रूम घेतली तर पूर्ण नाईट उघड जाईल. मी सकाळी आपल्याला ट्रॅव्हल करून जैसलमेरला पोहोचलो. आपल्याला मेन जैसलमेर फिरायचं आहे. त्यामुळं पूर्ण नाईट ट्रॅव्हल करून आपण जैसलमेरला पोहोचू आणि मग व्हिडिओ बनवू. आता काय जेवायला काय काय बघतो, तर मग बाकीचं सांगतो तुम्हाला. हे आदू, हे चिकन खायला, चिकन खायला, चिकन खायला, हे चिकन खायला. इथं गाडी उभा राहूनच जवळ लावले. मस्त आपल्या घरचा भाकरी आणि चिकन आहे. आता इथं जेवून घेतल्यावर टेन्शन नाही राहणार ना काहीच. असाच आमचा आता 1 तासाचा ब्रेक झाला जेवून बिवून. आता निघतो आम्ही. भांडायला बी लागतात बस, दुसरं काय कामच नाही त्यांना. बस चला आता निघतो. दाल पण बॅगा पण बॅगाच्या नाटकला बॅगा आहेत ना त्या अशा उभ्या ठेवल्या पाहिजे. मध्ये 2 मिनिटं काचा उघडे ठेव. रात्रीचे 2 वाजलेत आणि आता ड्रायव्हर चेंज करतोय. बाकी सगळे आमची माणसं टराट पार्टी विराट मोर्चा झालेत. सगळे झोपलेत, मागं पुढं सगळे झोपलेत. आदू आम्हीच फक्त जागे आहेत. आता टाइम पण बराच झालाय. आता आपण पालनपूरला पोहोचू. पालनपूरला तर ड्रायव्हर चेंज झाले. मला आता रात्री पण आतूला काय खेचल्याशिवाय जमत नाही. त्याने आतूलची खेचून घेतले. बस झोप आल्यावर का वाटतं, पण झोपणार नाही. आता भेटू सकाळीच डायरेक्ट. झोपलो तर झोपलो, नाही झोपलो तर कुठे मध्ये काहीतरी दाखव तुम्हाला. कालोखात तसं पण काय दिसणार आहे, काय दिसारखं आहेच नाही कालोखात. बस रात को 2:30 बजे ठंडी को मद्देनजर रखते हुए 5 मिनिटानंतर परत मला गाडी झोपायची. शेकाची वेळ आलेली आहे. जा अजून एक घेतो त्याच्या 14 डिग्री टेम्परेचर आहे तिथेशी. परत मला झोपायची गाडी. तुम्ही काय जागे राहा. आता राजस्थान इथून हे ताणून झोपले. जवळच असेल. झोपा बघ 80 किलोमीटर आहे अजून. राजस्थान नाही रे, राजस्थानची बॉर्डर 380 180. 180. वॉशरूम आहे.
तिसरा टाइम यो डिझेल टाकायचा गाडीन. $3251चा परत एकदा डिझेल आलेला आहे. तिसरा टाइम आहे डिझेल फुल करायचा. आता आम्ही थोड्या टायमात राजस्थानला पोचू. सगळे झोपले ते. कार्ड दे कार्ड. सांगा बड्डे कोण कुठे जातो कार्ड मी आता सांग कुठले जाऊ. जाम थंडी वाजते. खतरनाक वाली थंडी पडली बाहेर. रस्ता 120 स्पीडला पळताना आमची गाडी. राजस्थानची पहिली जलद. राजस्थानला पोहोचला पण सकाळ रात्री काय दाखवू शकत ना तुम्हाला. चालू होता सगळीकडे दाखवायला. त्यामुळे काय कॅमेरा चालू नाही गेला. अजिबात कोण झोपला नाही. तर लोक आराम करत होते. बस ही रेती चालू झाली राजस्थानची. कोणाला पाहिजे असेल तर सांगा, घेऊन येतो एखाद दोन करून. ती राजस्थानमध्ये घरं असतात एकदम पूर्ण मार्बली नाही टोली म्हणून इथे पडल्यात बघा येतो. चला जय श्रीरामचा झेंडा लावलेला. जय श्रीराम. राजस्थानला तर बरंच आहे. पिंक सिटी आहे, अजून त्यांची सिटी ब्ल्यू सिटी आहे. आता ही सिमेंट सिटी. कुठंच कलर नाही इथं. सगळीकडं सिमेंटच लावलेलं आहे. राजस्थानचे कावले हे बघा. हे राजस्थानचे कावले. तुम्ही तरी कधी बघितले असते राजस्थानचे कावले? तुम्हाला राजस्थानचे कावले आपण बघून घेऊ. बोलला होतो ना कावला गाडी चालवतो तर बघत आहे ना. भाऊ तुम्हाला कसं वाटतंय राजस्थानला पोहोचून? किती थंड वाटतंय? जर जास्त थंड आहे ना. ते आपल्यासाठीच तेवढी थंडी पडली. अक्षय बोलतो तिकडे बर्फ पडला म्हणून इकडे थंडी वाढली. आता काय लॉजिक आहे आपल्याला माहित नाही. असू शकतो तिकडे बर्फ पडला म्हणून इकडे थंडी वाढली. पण खतरनाक प्रमाणात थंडी आहे. खतरनाक म्हणजे अप्रतिम थंडी बोलतात त्याला. अप्रतिम. ती अप्रतिम थंडी आहे. आणि आता थंडीचा तर झाला. आता दुपारी ऊन किती लागतो ते पण बघायचं आपल्याला. ते पण तुम्हाला अपडेट देतो मी. दुपारी किती टेम्परेचर होईल ते. तसं ते काय करायचं माहिती आहे का, इथून थोडी पाव किलो रेती घेऊन जायचे. आमच्या आतूरला ते लाया कुरमुऱ्या नळ्या ते दुकान टाकायचंय. भाजून द्यायचं. शेंगदाणे चणे त्या इथून जरा ती 1-2 किलो रेती घेऊन जायची. हां ते मग तो तिथेशी स्टॉल लागणार आहे. कोणाला हवा असेल हां त्या जोडलं पपया पण विकेल तो. तुम्हाला पाहिजे असतील तिथेशी या आणि घेऊन जा. आपण चला ठीक आहे. अजून काय अपडेट असेल तर तुम्हाला मी देतो थोड्या टायमात. कच्ची डांगरावर भेटतील. हां ते तुम्हाला पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ते तुम्ही तिथे वाचा आणि अतुलला कॉन्टॅक्ट करा. त्याने आता भक्ताचं काम सोडलंय. आता त्यांनी हे कामं चालू केलं. पपया तो अप्रतिम लोटतो. पपया एक पण कच्ची पपई नाही. पूर्ण पिकलेल्या आणि गोडीत. कुठत नाही एवढी कडक होती. हे बघा आपल्याकडे जसे कुत्री मांजरी बैल गाय फिरतात तसे इथे उंट फिरतात. हे बघा हे इथे बघा उंट. आपल्याकडे कुत्रे फिरतात तसे त्यांच्याकडे उंट फिरतात. ही आहे राजस्थानची खासियत. आणि सगळीकडे तुम्हाला ती काट्यांवाली हे जे झाडं आहेत हे काट्यांवाली झाडं दिसते. इथं दुसरं झाड कोणतं जगत नाही. त्यांच्या गव्हर्नमेंटला मी सांगितलं होतं जांभळं लावून बघा. ते बोलतात का नाही जगत. बोलतो फायदा नाही बोलतो लावून. म्हणून ही सगळीकडे नुसती बाबलीचीच झाडं लावले आणि कडुलिंबाची झाडं. बस दुसरं काही होत नाही त्याची. राजस्थान मध्ये मोरांची खूप संख्या आहे बघा पलाला. आता हे आता आपले सगळे मोर इथं थांबलेत.
आपण पोचलो आता जैसलमेर सिटी मध्ये. जैसलमेर सिटी पुढे जैसलमेर फोर्ट आहे. 55 किलोमीटर दाखवतो. हा जैसलमेर फोर्ट आहे. विजिट करूच आपण नंतर. आपण विजिट करूच नंतर याला. पण आता एकदा बाहेरशी बघून घ्या. एक रात्र तिकडे काढायची, एक रात्र इकडे काढायची. पहिली रात्र तिकडे काढायची असा विषय. हा कसं करू? पहिले तो सगळ्यात हा, पूर्ण मार्केट आहे. आमच्या दादाला फिल येतंय का पाकिस्तानला पोहोचलोय. सम करता करता बोलतो पाकिस्तानला पोहोचलो बोलतो चुकून आपण. आता बघा बोलतो कसं काय येतंय. राजपाल यादव. काल जैसलमेरचा नव्हतं टाकायला पाहिजे. आज दुबई टाकायला भेटला असता ना. पुढं एक फोटो चिटकवला असता कुठला तरी. हा सामने मेन रोड पे हाँ। चल के आप देख लो 3 स्टार का है, देखने का कोई पैसा है नहीं। रेट बताओ ना ये पहले. आपको पर पर्सन का सर 1000 रुपये खर्चा आएगा। पर पर्सन का 1000. 1000 पीस में जीप सफारी, कैमल ये सफारी। देखो यूट्यूबर है, जितना तुम्हारा ये देखेगा उतना पूरा डायरेक्ट उधर सब देख रहे हैं यूट्यूबर बिल- पे. बिल- मालूम है ना यूट्यूबर बिल्कुल आते रहते अपने पास बहुत आते हैं। किधर है? डेजर्ट में है ना मतलब पूरा. यहाँ डेजर्ट है, यहाँ क्या पे मेन रोड पे क्राउड। चलो आगे, चलो, चलो, देखने का चलो. पैसा है नहीं, अच्छा लग रहा है चलो। चलो 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 चलो. आगे मेरी पास टिकट मांगी कार रोकना मत। हाँ, तो तुम्हारे पीछे आते हैं. चलो. स्माइल जानो तुझे बरोबर आहे. तो पण तेवढंच सांगेल. एक नंबर काम है भाई. यही तो देखने के लिए हम इतने दूर तक आए. फोटो आदू कसं एडिट. हमारी कल से हो रही सब मेहनत रंग लाई. काल 3 वाजल्यापासून आम्ही निघलो होतो. 3 वाजल्यापासून मी नेणारच घरी. 3 वाजल्यापासून त्याला 3 वाजल्यापासून आम्ही मेहनत करतोय हे सर्व लोकेशन बघण्यासाठी. तर आज आमची मेहनत. हो कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर. एक नंबर. कसं वाटतंय राजस्थानला पोहोचून? जय महाराष्ट्र. हे टेलर भेटला. हे पूर्ण बसाची व्यवस्था आहे तशी. तिथे आपण बसू शकतो एकदम पद्धतशीर. आणि हे टेंट्स आहेत. यहाँ पे रहेगा एक तो ये डेजर्ट रात को डिनर कर सकते हो वहाँ जहाँ से डेजर्ट के सामने पीछे रखने का तो आपको 100-200 सस्ता पड़ जाएगा. वहाँ डेजर्ट है, आगे रखने तो भी डेजर्ट नहीं. डेजर्ट के सामने बढ़िया इवेंट रहेगा. बॉम्ब फायर अपने को रखना पड़ता है. हम कराएंगे आप बिंदास. हा टेंट आहे. यात पूर्ण 2 खाटा टाकल्यात आणि एक बेड आहे. आणि हा सुंदर असा वॉशरूम आहे एकदम पद्धतशीर. आणि हा तुमचा भाऊ. दरवाजा हा काय हे बघे राहुल. गरम थंडा पाणी सब. बाहर लोकेशन पण एकदम मस्त है. ये बॉन फायर कहाँ पे बीच में लगता है क्या वहाँ पे? यहाँ पे रहेगा एक आपको डेजर्ट पे करने का, डेजर्ट पे करा देंगे सामने की. डेजर्ट पे करना है, डेजर्ट पे करने का ऐसा. आम्ही काल संध्याकाळी 3 वाजल्यापासून ड्रायव्हिंग करतोय खास इथे येण्यासाठी. आम्हाला एक दिवस फुकट नव्हता घालवायचा म्हणून आम्ही पूर्ण रात्रभर ड्रायव्हिंग केली आहे. आणि आज आम्ही आता इथेशी पोहोचलोय. काय आमच्या गाडीमध्ये सर्वच्या सर्व ड्रायव्हर, त्यामुळे काय त्रास झाला नाही. आणि आता हे इथेशी रात्री बॉन फायर करतात. ते सांगतात का तिथेशी सँडमध्ये पण आपण करू शकतो बॉन फायर. तर त्यांनी ते मला पहिले वाटलं का ते टेंट्स आहेत, तर त्यांनी ते रूम्स दाखवले. टेंट्स दाखवायला आता तो घेऊन चाललाय आपल्याला. टेंट बघू कसे आहेत टेंट. हे टेंट्स आहेत. महाराष्ट्र
काय जास्त असा फरक नाही टेंटमध्ये ना रूम्समध्ये. टेंटला फक्त वॉशरूमला पडदा आहे. वॉशरूममध्ये पण आमची पोरं झोपतील एवढा मोठा वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये पण पोरं झोपतील एवढा मोठा वॉशरूम आहे. समोरचा नजारा तुम्ही बघू शकता. पूर्णच्या पूर्ण सँड आहे ते. माझा मित्र येतो खास. चालू कर दिया, दुकान बंद हो गया तो दुकान अपनी टूट गई तो ये बिजनेस चालू कर दिया ये भाई के साथ. ठीक है चलेगा. आता बघू आता दुसरा रूम दाखवायला चाललाय घेऊन. ती काय आपल्या पोरांना पसंत आली. जास्तच कचरा होता तिथेशी. आता पुढे जाऊन बघू दुसरी कोणती दाखवायला चालले. त्यांनी त्याला सांगितलंय का एकदम अशी शांत आणि जवळच असा डोंगर असेल असं दाखव. आतमध्ये असेल तरी पण चालेल. पैशाचा टेन्शन नाही. पैसा जाम आहे पोरांकडे. पक्का पैसा गेला तरी चालेल. भीती नाही आपल्याला पैशाची. 5 स्टार बघा ना. हे चांगलं वाटतं. अरे तसा चांगला नाही पाहिजे आजो आपल्याला. असं हॉटेल नाही पाहिजे. बघा पाहिजे बाई. मस्त मध्ये 4 पट्टे. बघू आता कसं आहे. कॅमल राईड चालू आहे तशी. कॅमल सर्व राईड होता तिथं. तर ये बैठेगा नहीं ना मैं बैठने के बाद. ये भागता है क्या? कितना जोर से भागता है? रुक जरा मैं आता है मेरे को भगा जोर से. 5 मिनिट रुक खाली. तर आता आपण उंटावर बसणार आहे. ये ना इकडं. ये मी जाऊन येतो. या उंटावर आपल्याला बसायचं आहे. या आजू व्हिडिओ बनवाय ना. तुझ्या अंगात आलं चालेल. फोटो काढायला मोबाईल माग तू. भाई ठीक आहे. आराम ज्यादा मत बघा. ये मोबाईल धर. ऐकता का? ये थांब पडलो. थांब. ये मेरे को पकडने के लिए कुछ तो दे दे. नाही बघा मत. भाऊजी पाटली. हाँ नहीं तू 1 मिनट रुक जरा. इसको रोक 1 मिनट. साला एक गिरने को आ रहा है. नाही नीचे कर तू. हे मरो नंतर असं फुकाटच्या राईड मध्ये. साला ये मेरे को डर लग रहा है अभी. हाँ नाही रे नीचे कर. अरे तिच्या आयला हे तर तोल जात. व्हिडिओ चालू आहे ना. व्हिडिओ चालू आहे ना. मग हे भागा मत. बिलकुल भी भागा अरे मत. पाटली इथंच. चप्पल पडली मग माझी. तू घेशील का रे? व्हिडिओ चालू है क्या? हाँ अरे मैं पीछे बैठना चाहिए था. मैं आगे बैठ दिया. फंसा दिया तूने मेरे को. काय ये आता वाटतो का आता परत मी याच्यावरून. नक्की बघ व्हिडिओ चालू आहे का? हा अरे होत बाबा यो कठीण काम आहे. आदू काय कोण माझे कानपडात मारायला लावता ना. मी याच्यावर बसलो. याच्या मागे लागलो. उलटा वरची त्याला मी सांगतो का पलवाचे. याच्यातच हवा टाईट झाली. यो भगवान 200 ज्यादा ले लो लेकिन लैंड करा दो. नहीं वो डायलॉग मालूम है तेरे को. 200 ज्यादा ले लो लेकिन लैंड करा दो. ये तर आपण आलो आहे कॅमल राईड साठी. कॅमल राईड घेतलावले. कॅमल राईड उंटणीचा इकडून तिकडून आलतं. त्याला पहिले विचारला माझा वजन घेईल का. तो घेईल ते काय टेन्शन नाही. त्यामुळे आम्ही बसलो आणि बसल्यावर तो सांगतो काय असं पैसे लागतील. त्यामुळे आम्ही अर्ध्या वर्षीच फिरवला याला. हा कसा बघतो बघ. याचं नाव काय माहितीये का? मायकल जॅक्सन. हे जे मोबाईल पकडणे को निघला आहे. हा आपण नवीन टेंट बघितलाय. नवीन लोकेशन बघितलंय. रूम घेतलाय ना. असू दे ना. तो त्या लोकेशन पेक्षा भारी लोकेशन आहे. एकदम स्वच्छ सुंदर आहे. तो लोकेशन थोडासा हार्ड आहे. घाण आहे थोडीशी लोकेशनवर जास्तीच.
हे तशी बरं आहे. इथे बसून बुंदी पण नाही केलंय. खायला बारीक करून ठेवावं लागते ना. काही त्या बाथरूम मध्ये पाय टेकवत नाही, एवढं गार पण नाही. अंघोळ कुठे होते? सँड ही आमची नवीन रूम. मी इथं झोपणार. बॅग नाही आणली आता, काय आणणार? तुला बोलणार बॅग नसेल आणली. अक्षय काय वाटतं तुला? अक्षय मला असं वाटतं का ह्यो पाकिस्तानीच लोक आहेत ही पार्टिशनच्या टायमाला इथं आलेली ना. एक तर आपल्या गाडीवर नाव पण हिंदू आहे. मला असं फील होतं का जर काय झाला तर आपली गाडी फोडतील तर फोडतील, पण आपल्याला पण काहीतरी धागा फटका भेटेल इथं. पण नशीब एक सिद्धू मुसेवालाचा फॅन पण दिसला इथं, जीवन जीव तरी आला. सेकंड कुर्ला आहे हो. आपला कुर्ला मार्केट तसं कुर्ला मार्केट पण कमी आहे घातकी, तो ओव्हर घातकी वाटतं मला. गाड्यांची उतरायची पण इच्छा नाही झाली, इंजिन जागेवर खोलून नेतील. मी चहा पिला तो तर चहा होता उंटाचेच दुधाचा. पण आता काय करता, आयच्या गावाने एक घोट मारला वर, जाऊ दे आता. ठीक आहे चला बघू आता कसं काय आहे. इथे एक मेडिकल मी बघितलेलं पुढे बघितले तर मी बघितले. लोक बघा ना तुम्ही, तुम्हाला सेम फील असा पेशावर सारखी वाटतं. Direct. पेशावर म्हणजे तसाच तसाच बोलणं बिलणं पण सेम तसाच. उर्दू मध्ये बोलतात तसाच सगळा काय बापा. हे बघ हे सगळे लोक बघा तुम्ही. इथंच कुठेतरी बाहेर होता बघ, इथं कोण बोलले ना, पाकिस्तान पण जवळ येथून 10 ना 12 किलोमीटर. पार्टिशनच्या टायमाला चालत आलं असतील हे. ते काय बाबा टोप्या सगळ्या आयच्या गावामध्ये. बस इच्छाच खपली माझी तर. चल आपल्या रूम पटकन.